मित्रांनो नमस्कार. आज आपण महिलांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा एका योजनेविषयी चर्चा करणार आहोत. ती योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. अनेक महिलांना दरमहा या योजनेमुळे थेट बँक खात्यात मदत मिळते. मात्र दर महिन्याच्या हप्त्याबाबत अनेकदा प्रश्न निर्माण होतात. पैसे केव्हा जमा होणार? काहींना वेळेत हप्ता मिळतो तर काहींना थोडासा उशीर होतो. आता प्रश्न आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होणार का? तर याबाबत सरकारने अधिकृत GR म्हणजेच शासन निर्णय जारी केला आहे. लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे हे सुरुवातीला समजून घेऊया. राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. पात्र महिलांना दरमहा सरकारकडून ठराविक रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. यामुळे घरगुती खर्च भागवण्यात मदत होते, महिलांना छोट्या मोठ्या व्यवसायासाठी थोडीफार आर्थिक मदत मिळते. तसंच स्वावलंबी होण्याचा मार्ग खुला होतो. दरमहा लाखो महिला या योजनेचा लाभ घेतात. पण जेव्हा हप्ता वेळेत जमा होत नाही तेव्हा महिलांमध्ये संभ्रम निर्माण होतो. अनेकदा सोशल मीडियावर किंवा बातम्यांमध्ये हप्ता जमा का झाला नाही यावर चर्चा सुरू होते. ऑगस्ट महिन्याबाबतही असाच प्रश्न निर्माण झाला होता. हजारो महिलांनी पंचायत समिती, महिला व बाल विकास कार्यालय आणि बँकेत चौकशी केली होती. आता याबाबत राज्य सरकारने स्पष्टता आणली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या GR मध्ये सरकारने सांगितले आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. निधी मंजूर झाला आहे आणि तो टप्प्याटप्प्याने जिल्ह्यांना वितरित केला जात आहे. त्यामुळे लवकरच सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. मात्र सर्वांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे दिसणार नाहीत. काहींच्या खात्यात रक्कम लगेच जमा होईल तर काहींना थोडासा उशीर होईल. महिलांनी या काळात काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम आपले बँक खाते KYC पूर्ण असल्याची खात्री करून घ्या. आधार कार्ड व मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असावा. बँक खात्यात पैसे जमा झाल्यावर SMS सूचना मिळण्यासाठी बँकिंग सेवा सुरू ठेवा. जर हप्ता जमा झाला नाही तर घाबरून जाण्याची गरज नाही. काही दिवस प्रतीक्षा करा. तरीही पैसे आले नाहीत तर जवळच्या बँक शाखेत, पंचायत समितीत किंवा महिला व बाल विकास कार्यालयात चौकशी करावी. या योजनेचे फायदेही आपण लक्षात घ्यायला हवेत. ही योजना फक्त पैशांची मदत नाही तर महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचं साधन आहे. मिळालेली रक्कम छोट्या व्यवसायासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी किंवा घरगुती खर्चासाठी वापरता येते. यामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबनाची जाणीव होते आणि समाजात सन्मानाने जगण्यास मदत होते. शासनाने दिलेल्या खात्रीप्रमाणे पुढील महिन्यांचे हप्ते वेळेत आणि नियमित जमा होतील. यासाठी शासनाने प्रक्रिया अधिक गतिमान करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच महिलांना दरमहा या योजनेचा लाभ मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. म्हणूनच सर्व महिला बांधवांनी या योजनेचा योग्य फायदा करून घ्यावा. मिळालेली रक्कम उगीच फुकट खर्च न करता उपयोगी ठिकाणी करावी. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या क्षेत्रात ही रक्कम खर्च केली तर घराचा दर्जा उंचावेल. शेवटी पुन्हा एकदा सांगतो, ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होणार असल्याचा GR सरकारने जारी केला आहे. काहींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत तर उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात पुढील काही दिवसात टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होईल. त्यामुळे सर्वांनी शांततेने प्रतीक्षा करावी आणि या योजनेचा लाभ नियमितपणे घ्यावा.